सासवड जेजुरी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर जितके काही जखमी वारकरी होते ते आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणण्यात आलं, दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले। या सगळ्यांच्या मध्ये एक महिला वारकरी आहेत, त्या जखमी झालेल्या होत्या आणि त्यांना हॉस्पिटलकडून एक प्रिस्क्रिप्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचे जे पती आहेत, जे दिंडीमध्ये चालत येत होते, ते प्रिस्क्रिप्शन त्यांनी आपल्याला दाखवलं आणि त्या संदर्भात हॉस्पिटल प्रशासनाला आपण विचारणा केली। आता आपण हॉस्पिटलचे जे डायरेक्टर आहेत काकडे, डॉक्टर काकडे यांच्याशी बोलूयात। नेमकं ती चिठ्ठी कशा संदर्भात होती, नेमकं ते प्रिस्क्रिप्शन काय होतं आणि आता त्या माऊलींची प्रकृती कशी आहे, त्यांच्यावर उपचार कुठे सुरू आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण डॉक्टर काकडे यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, सगळ्यात आधी आम्हाला जे प्रिस्क्रिप्शन दाखवण्यात आलं त्या माऊलींकडून, त्या प्रिस्क्रिप्शन बद्दल थोडी माहिती द्या आणि त्यानंतर एक सविस्तर प्रिस्क्रिप्शन तुमच्या जे हातात आहे त्याबद्दल पूर्ण माहिती द्या। सकाळी 9च्या सुमारास या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरीच्या टोलनाक्याच्या जवळ एक अपघात झाला अशी बातमी आम्हाला कॅज्युलिटीकडून कळाली। त्या संदर्भात माझ्या हॉस्पिटलच्या पूर्णतः 4 डॉक्टर्स, स्टाफ नर्स असतील, सर्वांनी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली। ह्याच्यामध्ये सर्वप्रथम 4 पेशंट आमच्याकडे आले, त्यांच्यावरती आमचे उपचार चालू होते। नंतर 3 पेशंट ग्रामीण रुग्णालयातून आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये 2 पेशंटचे फ्रॅक्चर आम्हाला दिसले आणि एका पेशंटला चेस्ट ट्रॉमा दिसला। तो एक्सरे केल्यानंतर इतका भयंकर होता की त्यांच्या जवळजवळ 8 ते 9 रिब्स फ्रॅक्चर होता आणि त्याच्यामुळे लंग्स त्यांचे पंक्चर झालेले आहेत असं माझ्या स्टाफला एकंदरीत त्या ठिकाणी दिसलं। मग अशा वेळेमध्ये त्यांचा बीपी ही लो होता, त्याचप्रमाणे त्यांच्या सॅच्युरेशन जे आम्ही ऑक्सिजन लेवल होती तीही लो होती, पेशंटचं गॅस्पिंग ब्रिदिंग चालू होतं। अशा वेळेमध्ये हे रुरल एरियामध्ये असणारं हॉस्पिटल आहे, ह्या ठिकाणी आपल्याला जे काही पल्मोनॉलॉजिस्ट लागतात किंवा काय लागतात, तर या वारीमुळे हडपसरवरून तो आमच्या हॉस्पिटलला ऑन पेपर ते आमचा बॅकअप आहे, म्हणजे ऑन टेबल आमचा बॅकअप आहे प्रत्येक हॉस्पिटलच्या यांना, तर ते काही इथं या ठिकाणी येऊ शकत नव्हते। मग त्यावेळेस पेशंटला गोल्डन आवर्स फार महत्वाचे असतात, त्या संदर्भात हॉस्पिटलकडून त्यांना हायर सेंटरसाठीची ही चिठ्ठी त्या ठिकाणी दिली गेली होती। परंतु नातेवाईकांचा असा गैरसमज झाला, ही चिठ्ठी आता माझ्या याच्यामध्ये आहे की सीएमओ हायर सेंटर पेशंटला काय काय आहेत, ऍडवाइस काय करायचंय या संदर्भात त्यांना ती चिठ्ठी दिली होती। परंतु अनाशा एक बातमी अशी पसरली गेली की हॉस्पिटलनी त्यांना घरी जा किंवा तुम्हाला हे त्यांनी स्वतः सांगितलं, असं त्या नातेवाईकांचं। आता शेवटी ते इंग्लिशमध्ये लिहिलेली चिठ्ठी आहे, सर्व ते थोडेसे गडबडलेले असावे, शेवटी ते वारकरी आहेत, ते देवाच्या ठिकाणी आहेत, असं कुठलंही त्यांच्यावरती आलेलं नाही। आतापर्यंत जेवढे पेशंट आलेत त्यांच्याकडून आम्ही 1ही रुपयाचा आम्ही पैसे त्या ठिकाणून घेतलेले नाहीयेत। सर्व उपचार हे प्रशासन आणि शिवाय हे रुरल एरियात असून पण हे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हॉस्पिटल आहे। सीएस सरांचं माझं स्वतःचं बोलणं आलेलं आहे, मी स्वतःहून त्यांना सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जेवढे पेशंट शक्य असतील त्यांचे महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान जनआरोग्य योजनेमध्ये आम्ही उपचार करूयात। आताच मंत्री महोदय पण ह्या ठिकाणी येऊन गेले, त्यांनाही मी त्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यामुळे कृपा करून माझी सर्वांना एक विनंती आहे की असं हॉस्पिटलकडून कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठे घरी जा किंवा काय असं काही सांगण्यात आलं नाही। त्यानंतरही आम्हाला पेशंट अत्यावस्थेत दिसला, त्याच पेशंटला, त्या पेशंटचं नाव आहे अलोककार म्हणून, म्हणजे शांताबाई अलोककार, 75 वर्ष वय आहे, त्यांच्या रिब फ्रॅक्चर होत्या। आम्ही त्यांना प्रशासनाशी संपर्क करून आणि इथले तालुका आरोग्य अधिकारी RH सुप्रिंट यांच्याशी संपर्क करून त्यांना रिसक्सिएट म्हणजे इंट्युबेशन करून त्यांना अत्यावश्यक सर्व सुविधा देऊन त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे। त्याचे हे दोन्ही हे पेपर्स आता माझ्या हातामध्ये आहेत, त्यांना आता थोड्याच वेळा आपण HRCT साठी ह्याच्यासाठी आपण पाठवलेलं आहे आणि आता ते तिथं पुढे उपचार घेतात। बाकीचे पेशंट ह्या ठिकाणी आहेत, एकाला ऑर्थोपेडिक सर्जरी लागणार आहे आणि एकाला थोडीशी सर्जरी म्हणजे प्लास्टिक सर्जरी लागणार आहे। त्यांचा बोन फ्रॅक्चर पण डीप इंजुरी होऊन भरपूर आहेत, काही ठिकाणी टेंडॉन वगैरे तुटलेल्याचं पण त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनाचं। ते आम्ही सर्व गोष्टी तपासणी झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या कशा प्रकारे उपचार करणार आहोत हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू। आता जे पेशंट्स आहेत ज्यांना तुम्ही एकाला ससून रुग्णालयामध्ये पाठवलेलं आहे, मग त्यांना अँब्युलन्स आणि या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तुमच्याकडून? हो, आम्ही प्रशासनाला सहकार्य मागितलं की ह्या पेशंटला लाईफ सपोर्टच्या म्हणजे ऍक्च्युअली ALF म्हणजे आम्ही म्हणतो त्याला, तर त्या लाईफ सपोर्टच्या अँब्युलन्स आम्ही मागवल्या, ज्याला आम्ही कार्डियक अँब्युलन्स म्हणतो। आता वारीमुळे अनेक ठिकाणी येत नव्हतं, तर तात्काळमध्ये या ठिकाणी CO मुख्याधिकारी गजानन पाटील सर आले होते, त्यांनी प्रांत मॅडम होत्या, CS साहेब होते, इथले सुप्रिटेंडंट होते, या सगळ्यांनी आम्ही कोऑर्डिनेट करून त्यांना त्या ALS मधून आम्ही त्यांना
ससूनमध्ये इंट्युबेट करून व्हेंटिलेटर घेऊन त्यांना घेऊन जायला सांगितलेलं होतं. त्यांची जी ट्रीटमेंट आहे त्या पेशंटला आम्ही आता ससूनमध्ये शिफ्ट केले. बाकीच्या पेशंटचे उपचार आहे त्या ठिकाणी सुरू आहेत. तर आपण बघतोय की ज्या पेशंटसाठी आपण ती सगळी प्रश्न आपण प्रशासनाला विचारले होते, त्याचबरोबर आपण हॉस्पिटलच्या प्रशासनाला सुद्धा जे प्रश्न उपस्थित केले होते त्या संदर्भात स्पष्टीकरण डॉक्टर काकडे यांनी दिलेलं आहे. आणि ज्या पेशंट संदर्भात आपण विचारणा केली होती त्या पेशंटला आता ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय आणि अँब्युलन्सने त्यांना व्यवस्थितपणे त्या रुग्णालयात पाठवण्यात आलंय आणि त्यांच्यावर सविस्तररित्या उपचार सुद्धा सुरू आहेत. माझ्याकडे हे लेटर आहे सरांचा, त्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्यावर इंजुरीज झालेल्या आहेत आणि काय नेमके उपचार त्यांच्यावर आता करायचे आहेत या सगळ्या पद्धतीचं लेटर हे ससूनला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसारच आता ससूनमध्ये या जखमी माऊलींवर उपचार होणार आहेत. सर धन्यवाद, तुम्ही जे सगळं स्पष्टीकरण आम्हाला दिलेलं आहे आणि माऊलींची मदत केली त्याबद्दल सुद्धा खूप खूप आपले धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, जेजुरी.